बाबा गावात चाललंय का? हे बघा माझं दप्तर फाटलं. रोज रोज म्हणत्या घेऊन येतो आज घेऊनच या. आणतो कुठं निघालं का? हाय मागायला सुरुवात काही ना काही. चायला त्या गावात गेलं का उधारवाले टपेलच राहत्या. त्यांच्या धाका बिना गावात जावा का नाही असं झालं माणसाला. चायला हे आनंदरावच दिसतोय. हो आनंदराव, अहो काय माणूस आहे. 4 वर्ष झाले ना उधार देऊन. कधी देते आमचे पैसे? आईला नुसतं तोंड लपविते का त्या तुम्ही? अहो देतो कांदे गेल्यावर. हो नमस्कार. काहीतरी दुकानाला भेट देत चला. काय तोंड लपवित्या? आपली तेवढी किराण्याची उधार देऊन टाका ना. तुमचेच द्यायचे हो. भाजी गेली का देऊन टाकतो तुमची. आईला इकडून जावा का पुढं तो मेडिकल वाला आहे. एवढा स्वाभिमानी माणूस मी. आज कर्जामुळे मला तोंड झाकून फिरायची वेळ आली. दाखवू तरी कोण कोणाला तोंड? औषधवाला आहेच माग, मेडिकलवाला आहेच माग, किराण्यावाला आहेच माग. त्या कांद्याला भाव नाही, भाजीमध्ये लॉस झालो. आता कोण कोणाचे पैसे द्यावा? इकडे मजुरी सुद्धा फिटली नाही. हे देवा, जगाचा पोशिंदाच उपाशी असल्यावर काय करायचं रे? तूच न्याय दे. काय करू सांग? काय हो, काय भाव गेला? 500 रुपये गेलो. चायला लईच हाणली हो यंदा. यावर्षी काहीच खरं नाही. तुमचे काय भाव गेले हो? 350 गेले. अहो आमचे गेले 500, पण यावर्षी खर्च सुद्धा वसूल नाही झाला. निसर्गाने साथ दिली नाही, बाजारभावाने साथ दिली नाही. त्या कांद्याच्या भरोश्यावर पोरांची फी सुद्धा राहून गेली. साधा पोरांना खाऊ सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. 6,000 रुपये कांदे काढायचेच होत्या. 2 बिघाचे झाले 12,000 रुपये. त्याच्यात मजुरी सुद्धा निघली नाही. 20 क्विंटल कांदे निघले. करायचं तर काय करायचं या शेतकऱ्यांनी? आनंदराव आयला आलं काय नाही करंट सावकार. आलो. काय 3 वर्षापासून गरके मारू राहिलो. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला कर्ज घेऊन. किती गरके मारायचे आम्ही सांगा बरं. पीक गेलं, गहू गेल्यावर पैसे देतो, कांदे गेल्यावर पैसे देतो, द्राक्ष गेल्यावर पैसे देतो. पैसे देतो कधी आमची? गरके मारू म्हणून कटाळा आला ना आम्हाला भाऊ. किती वेळेस सांगायचं तुला? सावकार, मोठे लेखीचं लग्न केलं तुमच्याकडून पैसे घेऊन. पीक पाण्याला भाव नाही. 2 वर्षापासून फक्त व्यर्थच जगतोय मी. नुसते कष्टच वायाला चालले. तिकडे युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे आमच्या पिकाला भाव नाही. कुठून देणार आहे पैसे? त्याच्यामुळे मला सांभाळून घ्या भाऊ. आता मी काय ऐकून नाही घेणार. आता तू जमिनीचा तुकडा जो लिहून दिलाय ना, आता तो फक्त मी आज माझ्या ताब्यात घेईल. आता सावकार, तुमच्या पाया पडतो. एवढ्या वेळेस माफ करा मला. मी ऐकून घेणार नाही यावेळेस. तुला मी किती चान्स दिले, किती वेळ तुला तुझ्या दारात आलो. मी ते ऐकणारच नाही. मला आहे ना, तू एक तुकडा लिहून दे, नाही आता आम्ही निघणार आहे. अहो तुमच्याशिवाय कोण आहे सावकार? मला ते मला सांगूच नको. प्रत्येक वेळेस आलो का नाही पीक नाही ते काहीच कर नाही. तुझी जमीन लिहून दिली ना, ती मला पाहिजे बस. मी आता लिहून घेतली ना, ती माझ्या ताब्यात घेऊन टाकतो. तुझा माझा विषय इथंच संपला. मग पोरीचं शिक्षण, सोसायटीचं कर्ज, सावकाराचं कर्ज, आता एवढं कुटुंब भरावं. देवा तूच आहे आता. तुझ्याशिवाय पर्याय नाही आता. आई, मी तुला बोललो होतो, तुला वचन दिलं होतं पोरांचं शिक्षण करीन, शेती सांभाळीन, सर्व काही करीन. पण या कर्जाला कंटाळून मी आज तुझ्याकडे येतो आई. तुझ्याकडे येतो. मला माफ कर. कोणाला सांगू हे दुःख? मी येतोय तुझ्याकडे आई, मी येतोय. तरी देवा शरण यो भोग कशा पायी. हरवली वाट दिशा अंधारल्या नाही. वाळून उधळतो जीव.